बंडी शेठ, नेमकं काय सांगाल आज आंदोलनाची दिशा म्हणजे नेमकी कशासाठी? कारण पोलीस मोठ्या संख्येने जमलेले आहे आणि तुम्ही सुद्धा शेतकरी या ठिकाणी रस्ता अडवून कामाच्या ठिकाणी बसलेले आहे. नेमकं काय सांगाल आजच्या आंदोलनासंदर्भात? महत्वाचा मुद्दा असा आहे का आमची जमीन 2022 मध्ये अधिग्रहित झाली, परंतु 2025 संपला तर 26 आलं, पण सरकारने आमची जमीनच मोजलेली नव्हती. अंतुर्ली पासून हा नॅशनल 753 सुरू झाला. अंतुर्ली ते पुर्नाळ फाटा हे जमीन तर मोजलीच नाही, परंतु आता पुर्नाळ फाटा ते म्हणजे खामखेडा शिवार, मुक्ताईनगर जो शिवार आहे, मुक्ताईनगर शिवारची जमीन आता मोजणीला कलेक्टर साहेबांनी मान्यता दिली. आता खुना काढतानाही आमची शेती, बरीचशी शेती जास्त जाते. आता तुम्ही हे पाहू शकता, हा जो मागे जो आपला गट आहे 354, हा विनोद खेवलकर यांचा गट आहे. आता इथे प्रशासन म्हणजे कलेक्टर साहेबांनी पण जो आश्वासन दिलं, आश्वासन न पाळता कोणतीही प्रशासकीय यंत्रणा आमच्याशी बोलते, पण बोलते काही आणि करते काहीतरी वेगळंच. आता हा 354 गट हा विनोद खेवलकर यांच्या मालकीचा आहे. त्यांच्या अकाउंटला पैसे न टाकता दुसऱ्याच्या अकाउंटला पैसे टाकले आणि आता पोलिसांचा जोर जबरदस्ती इथे करून आणि ह्या गटामध्ये जबरदस्त म्हणजे त्याला पैसे न मिळतात, त्याच्या जमिनीचा अजून मोबदला काय फिक्स झाला तोही न सांगता त्याच्या जमिनीमध्ये आता पोलिसांचं संरक्षण घेऊन हा ठेकेदार काम सुरू करत आहे. ठेकेदाराची मगरुरी पहिल्या दिवसापासून कायम आहे. म्हणजे तो एक फोन करतो, 200 पोलिस येऊन जातात. पोलीस तर त्यांना असं झालंय का म्हणजे पहिल्या दिवसापासून 200 पोलिस आणायचे. आम्ही शेतकरी गरीब लोक आहे बिचारे, पोलिसांनी म्हटलं का आम्हाला जायचं आहे. पोलीस पण आमचेच म्हणजे शेतकरी बांधव आहे, त्यांनाही आमच्या व्यथा कळताय पोलिसांना, पण नाही इलाजाने त्यांनी तो ड्युटीचा भाग म्हणून त्यांना तो करावा लागतोय. प्रत्येक अधिकाऱ्याला वाटते, कलेक्टरने त्या दिवशी बोलले का हो नाही बरोबर आहे, चुकलं आहे, हे झालं आहे, हो ते चूक दुरुस्त करा. आताच तुम्ही जामनेर भागामध्ये इंदोर ते रेल्वे लाईनची जमीन गेली जामनेरला, तिथे 17 लाख रुपये एकराने पैसे मंजूर झाले होते. आता तिथे 1,63,00,000 रुपये झाले. रावेरमध्ये इंदोर अंकलेश्वर हायवे जेव्हा मंजूर झाला, इंदोर अंकलेश्वर हायवेला केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आणि त्यावेळचे तत्कालीन कलेक्टर आयुष प्रसाद यांनी मीटिंग घेऊन सांगितलं की आम्ही रेडी रेटनरच्या 5 पट पैसे देऊ. मग रेडी रेटनर मुक्ताईनगरचा 1270 आहे, 1270च्या 5 पट पैसे दिले पाहिजे. रावेर मधल्या लोकांना 5 पट पैसे देता, मग आम्ही काय बांगलादेशी आहे काय? आम्हाला काय एवढे कमी तोडगा मोबदला देऊन 4.5 रुपये फुटामध्ये तुम्ही आमची जमीन घेता पोलिसांचा धाक दाखवून? हे असं योग्य नाही आहे. आम्ही पण या देशाचे नागरिक आहे आणि शेतकरी हा देशाचा पोशिंदा म्हणता. मोदी साहेबांना माझी विनंती आहे, या तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून का कोणीतरी एक तरी कोणी राजकीय कोणी हस्तक्षेप करत नाही. आम्हाला शेतकऱ्यांना तोडगा मोबदला देऊन आमच्या वडलोपारची जमिनी घेऊन आम्हाला नेस्तनाबूत हे सरकार करत आहे. आम्ही सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. आता शेतात आमच्या येत आहे ना, आता इथे आमच्या सह्या घेत आहेत म्हणताना तुमच्या शेतात आले, नोटीसही दिल्याने. अहो ते 7 दिवसाआधी नोटीस दिली पाहिजे की बा तुमचं शेत मोजणी होणार आहे, ते नोटीस देताना. आता हा जो मागचा गट आहे, हा गटामध्ये विनोद खेवलकरांचा गट आहे 354, हे मुंबईला असतात. त्यांचे जे पैसे मंजूर झाले 37 लाख रुपये ते दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये टाकून दिले. आता ते 37 या शेतकऱ्याला 1 रुपया मिळत नाही. सुरू करा भाऊ आणि ताई, आम्ही तुम्हाला या निमित्तानं आम्ही शेतकरी बांधव आहोत, तुमच्या मतदारसंघातले आहोत. तुम्ही हे असं केलं नको पाहिजे होतं, तुम्ही आमच्या सोबत राहिले पाहिजे होते. परंतु आमच्या ठीक आहे, तुम्हाला आमच्या व्यथा कळत नसतील, त्या त्यांच्या शेतापासून काम या ठेकेदाराने सुरू केलं आणि आता कोणाच्या शेतापासून? नाथाभाऊच्या आणि रक्षाताईच्या शेतापासून काम सुरू केलं. आणि आता हे खेवलकरांचं शेत आहे, विनोद खेवलकर, त्यांनी आम्हाला मुंबईहून विनंती केली की माझ्या शेतामध्ये तूर आहे. आता त्यांच्या शेतामध्ये तूर आहे, परंतु हे ते जे ठेकेदार आहे, आता ते तिकडचे बिहारी युपीचे तिकडचे त्यांचे कर्मचारी आहे, ते दम देतात. आता हे आमचे जोशीभाऊ आहे, त्यांनाही दम दिला की ते तुम्ही हे करा, तुमची तूर फेकून देऊ, हे असं करू. अरे आम्ही त्या तूरला लहानचं मोठं जसं मुलं करतात तसं आम्ही लहानचे मोठे करतो शेतकरी, आणि तुम्ही आमचे हे विनाकारण फेकून देत आहे. गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की हे चूक झालेली आहे. म्हणजे सर्वोच्च तुमचा इथला न्यायालयाचा निवाडा आहे आमच्या बाजूनं,
औरंगाबाद खंडपीठाचा का 3200 रुपये रेट दिला पाहिजे असा 11-12ची आमची जमीन गेली. त्यावेळेस तो निकाल दिला. आम्ही गडकरी साहेबांना तो निकाल दाखवला. त्यानंतर त्यांनी चूक मान्य केली का जे जमीन त्यावेळेस 11-12मध्ये हायकोर्टाचा निकाल आहे की 3200 रुपये दिले पाहिजे, तर आता 45 रुपये कसे काय दिले जाऊ शकता. तर हे चूक प्रशासनाच्या लक्षात आली. मग त्यांनी सांगितलं की एजीकडे अहवाल पाठवा बावनकुळे साहेबांना, आणि एजीचा अहवाल आला का यांना पैसे वाढवून द्या, खामखेडा पुलाचं काम आम्हाला सुरू करू द्या, बाकीचं काम बंद राहील असं गडकरी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्याच्यानंतर गिरीश भाऊ महाजन तिथे आले खामखेडा पुलावर आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की काम सुरू करू द्या खामखेडा पुलाचं. मग आम्ही काम सुरू करू दिलं. रक्षाताईंची विनंती होती, सर्वांची विनंती होती. मग आमदार साहेब पण तिथे होते, चंद्रकांत भाऊ. आम्ही ठरवलं का ठीक आहे खामखेडा पुलाचं काम सुरू करू द्या. नंतर त्यांनी पोलिसी धाक दाखवून आम्हाला जेलमध्ये टाकून हे करून आमच्यावर गुन्हे दाखल करून आणि तो तिथलं बाकीचं जे काम होतं तेही केलं. आता त्या अंतुर्लीपासून तर खामखेडा पुलापर्यंत अशी वस्तुस्थिती आहे का बऱ्याचशा शेतकऱ्यांची समजा आता काही करकीचे वगैरे शेतकरी आहे त्यांच्या अर्धा एकर 1-1 एकर शेती ठेकेदारांनी जास्त बळकावून घेतल्या. आता त्याला कोणी काही दातपुकार घेत नाही आहे. आज अर्धा एकर शेती पहिलेच तर आम्हाला काहीतरी त्या भागामध्ये 680 रुपयाचे पैसे भेटले, कमी मोबदला दिला आणि आता अर्धा एकर जमिनी जास्त घेतल्या, रस्ताही बनवून गेला. या संदर्भामध्ये आपल्याला महसूल विभागातील मुक्त आम्हाला तिथे हे केलं. आम्ही मोजणीची मागणी केली. आता मोजणीच्या मागणीला 150 पोलिस का लागता हो? म्हणजे हा पोलीस आमचाच पैसा, जो शेतकऱ्यांचा पैसा आहे, व्यापाऱ्यांचा पैसा आहे, हा पैसा ह्या पोलीस खात्याला जो जात असेल तो अफवा आहे त्या पैशाचा. आणि यांनाही विनाकारणचा त्रास आहे पोलिसांनाही. तो काही गरज नव्हती. आम्हीच मागणी करतोय तर मोजणीला पोलीस का लागता? आजही ते आम्हाला म्हणताय की आम्ही मोजणी करायला आलो. मोजणी करायला JCB लागत नाही. आता तुम्ही लेखी दिलं की आम्ही फक्त तुमची शेताची मोजणी करतोय, गटनिहाय मोजणी करून देत आहे आणि मोजणी सुरू आहे. आता आम्ही आमचा मोजणीला विरोधच नाही. ते काऊन जातो यंदा त्या मोजणीला आमचा विरोध नाही. हे पाहता JCB बरं आम्ही इतके हे झालो आहे का 3-3 पिढ्या आमच्या त्याच्यामध्ये झाल्या. आमच्या जमिनी घेऊन आम्ही आरोपी चोर होऊन गेले असे झाले. आम्ही असे बसल्या रस्त्यावर आमच्या लाखो रुपयाच्या जमिनी. सरकार, मी या निमित्तानं तुम्हाला विनंती करतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना की हे काहीतरी याचा निर्वाळा करा. हे आम्हाला असं आरोपीसारखं वागणूक दिली जात आहे. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. देश के विकास के लिए जमीन जरूर देंगे, लेकिन वो बदला पूरा लेंगे. मावतानी सुगम शेठ मावतानी. एकंदरीत शेतकऱ्यांवरती अन्याय होताना दिसत आहे, काय सांगणार? इंदोर हैदराबाद 753 या रस्त्याचे काम सुरू असून गेल्या वर्षभरापासून मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी हे वारंवार आंदोलन करत आहे. आताचं हे आंदोलन जे सुरू आहे ज्याला कापूर बळली म्हटलं जाते, या ठिकाणी मोजणी करण्यासाठी विशेषतः शेतकऱ्यांनी स्वतः मागणी केलेली होती आणि स्वतः मागणी केलेली असताना सुद्धा प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणावर एक 15 ते 20 शेतकऱ्यांसाठी पोलीस फौजफाटा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला व त्यांना बळजबरीने आता कोंबून या ठिकाणाहून पोलीस स्टेशनमधून मध्ये नेण्यात येत आहे. मध्यंतरी एक JCB सुद्धा तुरीच्या शेतामध्ये घातल्याचा आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांनी केला आहे. वास्तविक पाहता सामंजस्याने व त्यांना मिळणारा मोबदला हा जर खरोखर कमी आहे, प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात विशेषतः लक्ष घालून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला पाहिजे आणि हे जी दडपशाही एक प्रकारची प्रशासनाची पोलिसांमार्फत शेतकऱ्यांवर सुरू आहे ती थांबवली पाहिजे. वाडेकर इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.